आणि हो बघा ताजो कशा प्रकारे फडफडता तो पत्त्याक भेटलो. मेहनत खूप घेतल्या ना पत्त्यान. संपर्क करा. बघू शकता हे आता बैठा भेटलेली आहेत आणि आता आम्ही सोडून खाली टाकतो. मित्राक पण फायनली मासे भेटलेले असत आणि तुमका पण होय असतील तर याच्याशी संपर्क करा. बघू शकता आणि निखिलने पण पागल्या ना. मी तुमका यांचा नंबर देतोय. त्या दिवशीचे व्हिडिओ तुम्ही यांका बघला असताला. बघू शकता. नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबककर स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा कोकण कॅप्चरमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही समुद्रावर जातो मासे पकडू. आज माझ्यासोबत माझा मित्र मयूर पेडणेकर. बघू शकतास आता त्याच्या घराकडे येईल मी आणि शेंडी आणि घेतलेली आता आपण आणि आज मासे पकडू जातो. चला तर मग आजचे व्हिडिओ पटापट सुरुवात करूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता आपण येळेक पोचतो आणि सेफ्टीसाठी आपल्या रेनकोट घेतलेलो पाऊस येऊ शकता, पाण्याची बॉटल आणि आता आम्ही पुढे येळेक जातो. बघूया आता मासे आपल्या किती भेटतात ते. तर ही बघा, ही आपल्या येळेक जाऊची वाट आणि हो निसर्ग तुम्ही बघा, सगळीकडे हिरवेगार असा झाडं आहोत. ही बघा माडबीड आणि ढग पण इकडे इलेले आहेत, पाऊस येण्याची शक्यता. चला आता आपण समुद्राकडे जाऊया. आपण आज सुट्टी असा आणि शनिवार असा आणि आज आपण समुद्रावर मासे पकडूसाठी खास इलो. कारण आपल्या 2 दिवस भरपूर मासे पागले नाही आहेत लोकांनी आणि आज माझ्यासोबत मी आणि मित्र इलो. आता वाजले जवळजवळ 11:30 आणि आता आपण बघूया आपल्या किती मासे भेटतात. त्यात बैठा आपल्याकडे भेटतात मासे. तर मी आणि माझा मित्र इलो. तर आजच्या व्हिडिओ आपण बघूया आपल्या आज किती आपल्याला दाखव भेटतात ते तुमका. तर मित्रांनो, आज फायनली आता आपण समुद्रावर पोचतो आणि पावसातील समुद्रावर तुम्ही बघू शकता हे बघा. आणि आता आम्ही चपला बिपला काढून ठेवतो होय. तर आपल्या परत ह्या वाटेनंच घरात जाऊचा आणि त्यासाठी आता मासे मच्छीमार होते बघा. तर आता आम्ही त्यासाठी जातो. तर ह्यो समुद्र तुम्ही बघा, पावसातील मी तुमका मे महिन्यात दाखवलेलं आहे तेव्हा किती प्रमाणात पाणी खाली असतात आणि आता या किती प्रमाणात वरती आहे बघा. आता जरा पाणी आता 11:30 वाजले आहेत. आता थोड्या वेळानं 1-2 वाजले काय पूर्ण पाणी असं वरती असताला. आता सुट्टी लागलेली आहे आणि आता थोड्या वेळानं पाणी भरत आला. तर आता पुढे इकडे आम्ही ह्या साईडीक जातो. बघूया ह्या साईडीक आपल्याला आता मासे बघू जाऊचं. आता आपण किती मासे भेटतात ते आपण बघूया. तर मित्रांनो बघू शकतात आपले हे मित्र परत इलेले असोत. बघू शकता हे दीपक हळदणकर आणि प्रथमेश पारकर हे का तुम्ही खेळताना बघला आणि हे केरकर हे व्हिडिओ आपले बघित असतात. हे आपले सबस्क्रायबर आहेत आणि हो आपलं मित्र बघा पावसात खास म्हणजे बाकीच्या सीझनला हे खेळता क्रिकेट आणि आता खास मासेमारी बघण्यासाठी इलो बघू शकतात. हे बघा वर्गमित्र आपलो आणि हे आपले दीपक हळदणकर. हे आता बघूया पावसातील आता मासेमारी करण्यासाठी इले आहेत आणि आता कशा प्रकारे पाकतात ते बघूया आपण. बघूया आता हे सगळे मासे पाकूसाठी जातात खाली होत. आता बघूया ह्यांका किती मासे भेटतात ते. मग जर आपण थांबलेलो पण आपल्या काय मासे तसे बघू भेटले नाही. आता दुपार झाली आणि सगळे आपले मित्रमंडळी सगळे इले होत आणि आता ते पाण्यात जातात. बघूया आता त्यांना मासे आपल्या काय दाखव भेटतात ते तुमका. पाणी पण आता भरता मित्रांनो बघू शकतास. आता मी काय जास्ती खाली जाणार नाही पण त्यांनी आता शेंडी टाकल्या नाही. दोघांनी शेंडी टाकल्याने आणि 2 जण टाकतले होत अंदाज घेऊन. आणि हे हळदणकरांनी तो बघा खाली जातात. पाण्याचा अंदाज घेऊन मित्रांनो खाली जाऊचा लागता कारण पावसात भरपूर प्रमाणात खड्डे वगैरे असतात. या बघा आता जवळजवळ त्यांना गळोभर पाणी झालेलं असं आहे बघा.
मग लाट जसा येतात तसं त्यांना उडी घालून पुढे जाऊची लागता. बघू शकतात कशा प्रकारे म्हणजे उलटी सुलटी लाटा येत ती. जशी गणपती तुम्ही व्हिडिओत बघला असाल तशी उलटी येतात तशी त्या पूर्ण पावसात असतात. आणि हदन करणे पण आता शेंडी उडवलेली आहे. आणि या बघा पाण्यात आता भरती पण इलेली आहे आणि जवळजवळ आता किनाऱ्याक पाणी लागतला आणि आपण आता थोड्या पाण्यात आहो. तर मित्रांनो बघू शकतास आणि आपलो मित्र रोशन सावंत आज मुंबईवर नाही इलो मासेमारी करूसाठी. आणि मित्रांनो माका आता थंय त्या लाटात मासो दिसलेलो, काहीतरी मोठो मासो आवडता. बघूया आता देवाच्या कृपेने आपल्याला एक मासो भेटता की नाही आता बघूया. प्रयत्न तर चालू होत, बघूया आता भेटता काय. खयच्या दिशेक गेलो आता तो सांगू शकत नाही, पण इतर उडताना दिसलेलो आणि आपल्या मित्राचे प्रयत्न तर चालू होत. बघू शकतात आता माझा मित्र पागत होतो आणि त्याका मासो भेटलो. तो आता बघूया काय भेटला रे का. आता बघू शकताच ह्यो त्याका मासो भेटलेलो. आता आम्ही तो शेंड्यातनं काढतो. बघू शकता जो बघा जो मासो आपलं भेटलेलो पावसातला वाईट मोठा. आणि ह्यो आता मित्र माझा काढता शेंडीत ना, तो कशा प्रकारे काढता तो बघा. बघू शकतात आता हे काळे ढग झाले आहेत सगळे आणि आपलं मोबाईल भिजा शकता, त्यामुळे सेफ्टीसाठी आता मी कोट घातलेलं आहे, रेनकोट. आणि आपलं मित्राकडे खाली पाकता तर बघूया. आणि त्यांनी आता शेंडी टाकल्या ना, मी तुमका दाखवतोय. आता पहिली शेंडी त्यांनी टाकल्या ना, या शेंडीत काय भेटतं तर बघूया. हे बघा शेंडी वगैरे टाकल्या ना त्यांनी. पाऊस चालू झाला असल्या कारण मी छत्री आणि सेफ्टीसाठी कोट घातलेलो, कारण मोबाईल भेटण्याची शक्यता. आणि बघूया आता पाऊस जरा किती वेळानं जाता तो भरपूर प्रमाणात काळोख केले ना. पण आता मी वाऱ्याच्या उलट्या दिशेक मोबाईल घेतले आणि शूट करतोय. आणि तो बघा मित्र आपलं तकडे शेंडी घेऊन कारण त्याका पण काय पागू भेटणार नाही, कारण वारो पण भरपूर प्रमाणात आणि पाणी पण आता वर उलटा सुलटा येतं सगळा. आणि आता बघूया पाऊस किती वेळानं जाता तो. मित्रांनो हे बघा पाऊस इलो आता आणि ढग पण सगळे काळे झाले होत. आता मी छत्री घेतली आणि कोट घातलेलो हे बघा. पाणी भरती किती या प्रमाणात बघू शकता. तो आता काळो तकडे आतमध्ये तुमका दिसता तो सगळं पाऊस आणि हो मित्र आपलो आता बघा वर इलो. मित्रांनो बघू शकता हे आपले मित्र स्वप्नील पेडणेकर आणि कुणाल पेडणेकर यांका तुम्ही बघितलेलास मागच्या व्हिडिओत आणि तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलास. आणि हे पण मासेमारी करूसाठी इले होत. आणि हे बघा यांका एवढे मासे भेटलेले आणि हे यांच्या व्हिडिओमुळे आपले चांगला चॅनल चाललेला असा. हे बघा आणि हे पण यांका मासे भेटले होत. आता हे परत बघूया आपल्याक पाकताना आता भेटतात काय. आणि तुमका माशाविषयी होय असले तर यांचा नंबर मी तुमका दिलेला आहे, परत ह्या व्हिडिओत पण देईन. आणि तुमका मासे होय असतील तर यांच्याशी पण संपर्क करा. ते पाकतात आणि काहीतरी त्या मित्राक भेटला मला वाटतं तो कुणाला. बघूया आता त्याला काय भेटलं. आता बघू शकतात खोल पाण्यात तो गेलो आणि बघू शकता मला वाटतं शेंडी भरण त्याची इलेली आता मी तुमका दाखवतोय त्याका खयचे मासे भेटले आहेत ते. मित्रांनो बघा कुणालने मासे पागल्यानं आणि त्याका किती शेंडी भरून इली ती बघू शकतात. हे बघा तुमका मी नंबर देता येते तो कुणालचो, याच्याशी संपर्क करा. हे बघा एवढे मासे त्याका भेटले आहेत बैठा. आता आम्ही ते जाळ्यातनं सोडवतो, कशा प्रकारे सोडवतो ते तुमका मी दाखवतोय. आणि बघू शकता ते खाली बाकीचे मित्र आपले पाकतात. आता आम्ही हे मासे सोडवून घेतो. बघू शकता जेवढे मासे भेटले आहेत. आता ह्यो कशा प्रकारे सोडवता ते दाखवतो.
हे बघा एक एक करून असे सोडवायचे लागतात. हे बघा मासे. कुणालचा मी तुमका नंबर देतोय. तुमका जर मासे वय असतील तर तुम्ही कुणालशी संपर्क करा. बघू शकता हे आता बैठा भेटलेली आहेत आणि आता मी सोडवून खाली टाकतो. आणि बघू शकता हे बाकीचे मित्र आपले होय परत मासेमारी करतात. बघूया आता त्यांना पण काय भेटता काय, किती प्रमाणात खोल पाण्यात जाऊचं लागतं तुम्ही बघा मित्रांनो. आणि हे वातावरण बघा, पाऊस येण्याची शक्यता. जवळजवळ आम्ही 1 तास इल्लो पण आधी काय भेटला नव्हता, पण आता मासे गावाक चालू झाले होत. तर आता मासे त्यांना दिसले होत आणि आता आपण जरा लांब हो. मी झूम केले आणि ते कशा प्रकारे त्यांना मासे दिसले आणि ते कशा प्रकारे धावतात ते बघू शकतात. आता जरा पुढे जाऊया, बघूया त्यांना तकडे मासे दिसले होत आणि ते धावतात. बघूया आता पुढे काय भेटतं. आता बघू शकतास आता स्वप्नील आपलं मित्र होय त्याका पण मासे भेटलेले होत आणि हे बाकीचे पण आता पागूक जातात खाली होत. आता वाजलेत 1 आणि आता मासे भेटाक चालू झालेले होत. आणि बघूया हे 2 मित्र आपले मासे शेंडी टाकतात आता होत आणि हे दोघांका तर भेटलेले होत. आणि हे बघा होय मासे पण उडतात होय ते तुम्ही बघा होय ते बघा पुढ्यात होय ते मासे होत मित्राच्या. बघू शकतात आणि ह्या दोघांका मासे भेटले होत ते आता बघूया. बघू शकतात असाही भेटला की एकदम भेटा शकता, नाही तर कधी कधी काय नसता. आणि हे बघा स्वप्नीलला मासे भेटलेत आणि स्वप्नील पण आता सोडवता. बघू शकता आणि निखिलने पण पागले ना. मी तुमका यांचा नंबर देतोय. त्या दिवशीचे व्हिडिओ तुम्ही यांका बघला असतालाच. बघू शकतात आणि तुमका मासे वय असले तर नंबर देतो मी आज पण, यांच्याशी तुम्ही संपर्क करा. आणि बाकीचे मित्र तकडे पाकतात ते बघा. आणि स्वप्नील परत गेलो दुसरी शेंडी घेऊन, तर आता मासो इलो त्यामुळे पटकन पाकूचा लागतला. आणि ते 2-3 मित्र आपल्या थंय पाकतात. जवळजवळ आपण 1 तास इल्लो पण आपल्या कायच भेटलेला नाही होता. आणि आता मासे दुपार 1 वाजलो आणि मासे भेटाक चालू झाले होत. बघू शकता जवळजवळ आता ते गळोभर पाणी हा आणि ते आता तकडे गेले होत. बघूया आता त्यांना काय भेटतं. आता खतरनाक एक्सपिरियन्स हा मित्रांनो. म्हणजे पहिल्यांदाच मी एवढे मासे भेटले. ते बघा ते उडतात असे माका डोळ्यान दिसतात. बघूया आता शेंडी तर टाकतात पण त्यांना टाकू काय भेटणार नाही. आणि बघूया आता काय भेटतं त्यांना. तोपर्यंत मी तुमका वरती निखिल मासे सोडवता ते दाखवतोय. बघू शकतास हे बघा. एवढे ते काय शेंडीत भेटले होत. बघू शकतास कशा प्रकारे मासे सोडवले जातात ते बघा तुम्ही. हे बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे मासे तडी घेऊची वाट बघित राहतात आणि हे दिसल्यावरच पागूचा लागता. काय क्लास वातावरण तुम्ही बघा. मित्रांनो परत यांका मासे दिसलेले होत आणि हे आता परत पाण्यात जातात. आणि हो बघा दुसरा मित्र हो पण धावता. बघूया आता खाली खोल प्रमाणात त्यांना खाली मासे दिसलेला आणि कशा प्रकारे धावपळ असतात ती बघू शकतास. आता बघूया हे पाकतात परत. आता कोणाक किती मासे भेटतात ते बघूया. ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो की मच्छीमार करणं म्हणजे. हे बघू शकतात कशा प्रकारे पकडला जातात बघा. आणि कोणाक भेटतात नशिबान भेटा शकता कोणत्या शेंडी येत आता. आणि हे बघू शकतात हे सगळे आता आपले मित्र खाली गेलेले होत. आता बघूया आपण कोणाक किती मासे भेटतात ते. शेंडी टाकूक त्यांनी आता चालू केलेली तर हा किती खोल प्रमाणात असत ते बघू शकतात मित्रांनो. आणि ते मासे थंय उडतात
ते बघा कुणालच्या पुढ्यात मासे उडतात पण खयचे कागू ते कन्फ्यूज झालेलो आतो. आता मी जरा खाली जाताय आणि तुमका दाखवतोय. जास्ती काय माका खाली जाऊ गावाचं नाही, पाणी खोला. या बघा किती खोल पाणी आता बघू शकता, जवळजवळ गळोभर पाणी झाला. आणि पत्त्यान जास्ती काय पत्त्याक भेटले नाही, 1-2च भेटले होत. आता कोणाक किती काय भेटलं आता बघूया. आणि मला वाटतं आपल्या मित्राक मयूराक भेटले होत. बघूया आता तू आणता माश्या किती भेटले ते बघू शकतास. मी काय जास्ती पाण्यात गेले नाही, पण हो बघा मैग्याक आता भेटले आहेत मासे. आणि या स्वप्नीलला पण भेटले होत. आणि तकडे पत्तो तिघांका तर भेटले होत. आता बघूया ह्या दोघांका काय भेटता की नाही तर. आणि हे मासे घेऊन येतात वर. अशी पावसातली मासेमारी म्हणजे कोणाक भेटत त्याचा पागूक भेटत तर त्याची शेंडी पकडली तेकाच मासे भेटतले. व्यवस्थित पागूक वया नाही तर खयच्या खय जाऊ शकतात मासे. तर आता हे घेऊन येतात. हे बघा तिघांका तर भेटले होते, मैग्याक भेटलेले होत आणि स्वप्नील आणि खाली निखिलला बघू शकता. आता हे वर सोडवतात. आता परत हे सोडवतले दाखवतोय. आणि हे बघा 2 मित्र यांका काय तसे मासे भेटले नाहीत, फसवले नाही यांका. आणि हे आता वरती सोडवतात ते तुमका दाखवतोय मी. मित्राक पण फायनली मासे भेटलेले असत. आणि तुमका पण हवे असतील तर याच्याशी संपर्क करा. याच्यासोबत आपण का शिल्लो पण फायनली आपलं भेटले होत. इलेल्याची काहीतरी चीज झाली मी बघू शकतास. पण आपले सोडवता. मित्रांनो आता जवळजवळ वाजलो असा 1 दुपार झाली आणि आता आपण पुढे तकडे जातो. आपले मित्र पुढे चलतं, मग त्याच्यासोबत आता आपल्या पुढे जाऊचा. बघूया आता हय आपण हय होतो पण आपल्या हय काय भेटलेला नाही. आता आपण पुढे तकडे मित्र होत आपले ते जातो. आता पत्यान पागल्या नव्हतं. आता बघूया ते काय भेटलं. आता बघू शकताच काहीतरी गावला रे का पण काय समजत नाही. आणि मला वाटतं मासो भेटलेलो आणि माशाची साईज तुम्ही बघू शकतास. हो बघा मग जर दिसा होतो पण आमचं काय समजलेलं नाही काय आता. आणि फायनली मासो आता भेटलेलो. तुमका जर मासो होय असत तर पत्त्याची संपर्क करा. हो बघा मासो बघू शकतात किती केवढ्या प्रमाणात राहतो. आणि हो बघा ताजो कशा प्रकारे फडफडत जातो. मोठो मासो येवा आणि पत्त्याक भेटलो. मेहनत खूप घेतल्या ना पत्त्यान पण फायनली आपल्याक भेटलो. मित्रांनो 2:30 आता वाजले होत. आपण 11-11:30 गेलो आणि बघू शकता हे आता अजून पाकतो कारण लगेच मासे भेटणार नाही, थोड्या वेळ थांबायचं लागतं. आता परत मासे भेटले होत आणि बघूया आता खाली पत्तो गेलो आणि मैकोकडे शेंडी जरा त्याची गोंदावली ती सोडवता. आणि बघू शकता पत्तो आता तकडे त्याला दिसला. आता बघूया त्या शेंडी आता पाकता काय भेटतं आता मासे. पत्त्यानं आता शेंडी टाकलेली आणि त्यासाठी पण भरपूर प्रमाणात पागी होत. पण आपण तकडे जाऊ नाही, आपण आता हकडे पाकतो आणि बघूया आता पत्त्याक काय भेटता परत.
तर वाटतं तेका मासो भेटलेलो हा. मासा पाण्यात रावायचं लागतं आणि मासे बघूचे लागतात. पण खंय मासो असा तो पाण्यात खाली रावल्यावरच समजता आपल्याक. आणि तो आता खाली जाता आपलो मित्र. जवळजवळ आता त्याका गळोभर पाणी झाला. आता हयते लाटात पाकीत असं वाटतं. पण बघूया. हे बघा हय मासे उडतात. हय दिसतात असे माका उडताना. कारण वारो पण सुटलेलो त्यामुळे उलटी सुलटी लाटा येतात. जास्ती आपल्या खाली जाऊक भेटणार नाही कारण खड्डे होत. आणि मित्रांना आता आपल्या शेंडी टाकलेली आहे. आणि बघूया काय भेटतं आता. आणि त्याका पाणी किती झाला तुम्ही बघू शकता. त्या बघा सोपी गोष्ट नाही मित्रांनो. आपल्या मासे आपण बाजारात जातो आणि म्हणतो आपल्या मासे होय मासे होय. पण ही मेहनत तुम्ही बघू शकता. आणि किती प्रमाणात तो खोल पाणी त्याका जवळजवळ झाला आता बघू शकता. आणि आपलं दुसरं मित्र जाता. तो आता शेंडीत वाढता. बघूया आता त्या शेंडीत काय भेटलं आता. मासे तर उडताना दिसतात. पण बघूया आपल्याला आता किती भेटतात ते. आणि पत्त्या जास्ती नाही पण 2-4 भेटले होते शेंडीत. सोडवता तो बघा खालीच सोडवतलो. मित्रांनो आज मी 11:30 किल्लो आणि आता जवळजवळ 3:30 झालेले असोत. आणि अजून पण आम्ही समुद्रावर असो आणि मासे पकडतो. ऊन पण भरपूर प्रमाणात उतारावर तुम्ही जाऊ नको. आणि पाय पण भाजतात. आता पुरण तापलेली आहे. आता बघूया पुढे आणि किती मासे तुमका दाखवू भेटतात ते. मित्रांनो बघू शकतात. आता परत मासे त्यांना दिसले होते आणि परत खाली गेले होत. आणि माकाव मासे दिसतात उडताना होत. बघूया आता एकांत शेंडी टाकलेली आहे. आता दुसऱ्याक भेटतात का बघूया. व्यवस्थित बघून पागूचा लागतं नाहीतर आता शेडा अकडे तकडे पकडा शकता. आणि पाऊस पण आता मळबड झालेली आहे बघू शकतास. आणि होतो आता त्या साईडीक जाता. आता बघूया मैग्यान हे पागल्या ना शेंडीचं टाकलं ना त्याला काय भेटतं बघूया. आणि या लाटा बघा काय होती. पावसातली खतरनाक मासेमारी आहे. आणि 2-4च भेटली आहे जास्ती काय भेटली नाही होत. तो आता तो खालीच थंय सोडवतलो आणि धाब्यात ठेवतलो. मित्रांनो आता पाऊस चालू झालो असा. आणि मी जरा झाडात तकडे येईल सुरूच्या झाडात हय जरा कमी पाऊस लागता. छत्री घेतलेली आहे आणि तकडे आपले मित्र पाकतात खाली तो बघू शकतात. आणि एक हया आणि वातावरण बघा काय झालं आता. आणि हिरवगार सुरूची झाडं हे बघू शकतात. आणि आता पाऊस येता. पावसानं आता चालू केलं ना जरा थोड्या वेळानं आता व्हिडिओ. मित्रांनो आज आपण वांयगणीच्या समुद्रावर इल्लो आणि आज मी तुमका कोकणातील मासेमारी कशा प्रकारे असतात ते तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न केलोय. जर तुमका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कोकणातील तुमका असे जर रिअल व्हिडिओ बघूचे असतील तर कोकण कॅप्चरला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटाय पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.